इथून पुढचा सर्व वेळ ब्रदर दिनकर शिंदे यांच्या हाती देत आहे. एकदा एक अमूल्य सेवा या उपक्रमामध्ये प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. याबद्दल प्रभूचे मनापासून आभार मानूया. जास्त वेळ न घेता प्रभूच्या वचनाकडे आपण जाऊया. माझ्याबरोबर इब्रिकराचं पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 1 ते 3 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. इब्रिकराचं पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 1 ते 3 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. मी तुमच्यासाठी वाचतो. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. त्याच्याविषयी विचार करा. वाचलेल्या वचनावरती प्रभू त्याच्याद्वारे आपलं गौरव करून घेऊ. इब्रिकराचं पत्र याचा 12वा अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस पहिल्या वचनामध्ये आम्हाला असं वाचायला भेटतं, तर मग, है का नाही? म्हणजे त्याच्या आधीचा जो भाग आहे तो आपल्याला वाचावा लागेल. आणि मला असं वाटतं हा भाग सर्वांच्या परिचयाचा आहे, नेहमीच आपण वाचतो, ऐकलेला आहे बराच वेळा. म्हणून तर मग हा शब्द आम्हाला 11व्या अध्यायामध्ये घेऊन जातो आणि सर्व काही जी लिस्ट आहे, विश्वास जणांची जी लिस्ट आहे ती आमच्या समोर येते. परंतु ती लिस्ट सोडून हा इब्रिकराचा लेखक त्या लिस्टकडे किंवा त्या विश्वासी जे दिलेले आहेत त्यांच्याकडं न पाहता तो आपल्याकडे बघतोय, आपल्यासाठी काहीतरी तो सांगतोय. हे आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतंय. तो असं म्हणतो, तर मग एवढ्या मोठ्या साक्षी रूपाने वेढलेले आहो म्हणून आपण सर्व भार व सहज गुंतवणारे टाकून नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावं. तुमचं आणि माझं विश्वासी जीवन ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस शास्त्रामध्ये आमच्या जीवनाला, या विश्वासी जीवनाला अनेक उपमा दिलेले पाहायला भेटतात. जर तुम्ही वाचलं तर काही ठिकाणी आम्हाला मलयुद्ध असं म्हटलंय. ख्रिस्ती जीवन ही एक मलयुद्ध आहे, ते एक लढाई, आत्मिक लढाई आहे असं म्हटलेलं आहे. त्याच प्रकारे ह्या इब्रिकराच्या लेखकाने ह्या ठिकाणी धावेविषयी म्हणजे शर्यतीविषयी तुमच्या आणि माझ्या जीवनाला संबोधलेलं आम्हाला पाहायला भेटते. तुमचं आणि माझं हे विश्वासी जीवन, प्रभूमधलं जीवन ही एक धाव आहे किंवा शर्यत आहे असं तो ह्या ठिकाणी सांगताना आम्हाला पाहायला भेटत. आता ज्यावेळेस ही शर्यत किंवा ही धाव तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर येते त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात, है की? हे जे जीवन आहे हे शर्यतीप्रमाणे धावायचं जीवन आहे. परंतु जशी स्पोर्टमध्ये ज्या प्रकारे पाहतो तसं हे धावणं किंवा ही शर्यत नाहीये, ही आत्मिक शर्यत आहे, है की नाही? ही आध्यात्मिक शर्यत आहे. दुसऱ्या शर्यतीमध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं नंबर असतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे. इथं काही नंबरचा प्रश्न नाहीये. इथं फक्त धाव पूर्ण करायची आहे. धाव काय करायची? पूर्ण करायची आहे. हे आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ही धाव धावत असताना ह्या लेखकाने, इब्रिकराच्या पत्राच्या लेखकाने काही सूचना दिल्या, काही गोष्टी आमच्या पुढं ठेवलेल्या आम्हाला पाहायला भेटतात. पहिली गोष्ट तो असं म्हणतो
म्हणून आपण सर्व भार व गुंतवणारे पण आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून एक धाव आहे आणि त्याला नेमणूक केली, तिची एक मर्यादा आहे, तिथपर्यंत धावायला आम्हाला सांगितलंय. म्हणजे ही आज्ञा आहे, ही एक आज्ञा आहे की तुम्ही तिथपर्यंत धावा. जर तुम्ही स्तोत्राचं 119 आणि 32 जर वाचलं तर तिथं स्तोत्रकर्ता असं म्हणतो, तू माझं मन विकसित करतो म्हणून मी तुझ्या आज्ञेच्या मार्गाने धावतो. तू माझं मन विकसित करीतो म्हणून मी तुझ्या आज्ञेच्या मार्गाने धावतो. प्रियानो, ही धाव जी आहे ती एक आज्ञा आहे. आणि हे धावत असताना आम्हाला दोन गोष्टी प्रथम पाहायला भेटतात. त्या दोन गोष्टी ह्या आहेत की एक मोठा साक्षीरूपी काय आहे? मेघ आहे, साक्षीरूपी मेघ आहे. आणि दुसरी गोष्ट आहे तुमचा आणि माझा विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा येशू. हे असे दोन जण आम्हाला हे ठिकाणी पाहायला भेटतात. चित्र एक डोळ्यासमोर आणा. धावेवरून तुम्ही आणि मी हे विश्वासी जीवन धावत असताना एका बाजूला साक्षीरूपी मेघ आम्हाला पाहायला भेटतोय आणि दुसऱ्या बाजूला विश्वासाचा उत्पादक म्हणजे तुमचा आणि माझा प्रभू. या दोघांकडे पाहून मग ही धाव आम्हाला धावायची आहे. ही धाव आम्हाला धावायची. पहा कशी परिस्थिती आहे. तो कसं सांगतोय हा लेखक तुम्हाला आणि मला. ही जी शर्यत आहे, ही जी धाव तुम्हाला आणि मला दिली आहे, जी नेमून दिली आहे, त्या धावेवरून तुम्ही धावत असताना तुमच्या आणि माझ्यासाठी एक व्यवस्था देवाने केली आहे. एका बाजूला साक्षीरूपी मेघ आहे, त्याच्याकडे बघायचंय. म्हणजे 11व्या अध्यायामध्ये जे काय विश्वासाचे जे लोक आम्हाला पाहायला भेटतात त्यांच्याकडे बघायचंय. आणि दुसऱ्या बाजूला तुमचा आणि माझा विश्वासाचा जो उत्पादक आहे तो एका बाजूला आहे. आणि मग आम्हाला धावायचंय. किती छान चित्र आहे. प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी धावण्यासाठी असंच धावायला नाही सांगितलेलं प्रियानो. त्याच्यासाठी काहीतरी केलंय प्रभूने. तुम्हाला धावायचंय ना, हे बघा, इकडं बघा, हे कसे धावलेत बघा. हा साक्षीरूप मेघ बघा, ते कसे धावलेत त्यांच्याकडे बघा. आणि अजून एक आहे की जो तुम्हाला विश्वासानं धावायचे त्याचाच उत्पादक म्हणजे तुमचा आणि माझा प्रभू, याच्याकडे पण बघा. आणि या दोघांकडे बघून ही धाव जी आहे ती तुम्हाला आणि मला काय करायची आहे? धावायची आहे, धावायची. अशा प्रकारची ही धाव तुम्हाला आणि मला काय करायची आहे? पूर्ण करायची, पूर्ण. परंतु ही धाव पूर्ण करत असताना ही काही सोपं नाहीये प्रियानो. ही सोपं नाहीये. ज्या प्रकारे आम्ही 11वा अध्याय वाचतो, हे सर्व लिस्ट जी तुम्हाला आणि मला विश्वासवाल्यांची जी दिली आहे, ते जर तुम्ही बारीक वाचलं तर ती तेवढीच नाहीये. जे काही 11वा अध्याय तुम्ही वाचताना ते तेवढीच नाहीये. हे फार फार मोठा ग्रुप आहे. हा फार मोठा ग्रुप आहे. हे यांची नावं दिलेत हे एवढेच नाही. असं काही काही शब्द जर तुम्ही वाचले की पहा तुम्ही 11वा अध्याय त्याचं जर 35वं वचन जर वाचलं तर असं म्हटले, स्त्रिया व त्याचे मृत माणसं पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी, हे बरेच जण आहेत. ही जी लिस्ट दिली तेवढेच नाहीयेत, हे बरेच जण आहेत. त्यांचे काहींचे नावं दिलेले नाही. कित्येक जण असे आहेत ते विश्वासाच्या द्वारे अशा प्रकारे धावले, आहे की नाही? अशा प्रकारे धावले. यांच्याकडे तुम्हाला आणि मला धावत असताना बघायचंय. तिथंच जर तुम्हाला जमलं नाहीये, विश्वासाला प्रॉब्लेम येतोय, विश्वासाचा उत्पादक एक बाजूला आहे, तो तुमचा आणि माझा प्रभू आहे, त्याच्याकडे पाहत असावे. स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला हे ठिकाणी काय दिलंय? लिहून दिले. त्याच्याकडे याच्याकडे पाहत तुम्ही असावं. आणि या दोन्ही बाजूला जे दिलंय त्यांच्याकडे पाहून ही धाव तुम्हाला आणि मला काय करायची आहे? धावायची. आता धावत असताना अजून दोन गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात. काय आहे? या धावेमध्ये दोन दोन गोष्टी दिल्यात. पहा, पहिलं जी आहे ते म्हणून आपण सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून धावायचे. त्या दोन गोष्टी आम्हाला प्रॉब्लेमॅटिक आहे धावताना. काय आहे? मराठीमध्ये असं म्हटलंय सर्व भार, पण जर तुम्ही हिंदी बायबल जर वाचलं तर तिथं असं म्हटलंय वस्तू.
अडखवणाऱ्या वस्तू किंवा अडखवणाऱ्या गोष्टी. आणि दुसरी जी आहे ते सहज गुंतवणारं पाप. या दोन गोष्टी धावत असताना तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. ह्या गोष्टी टाकून देऊन मग तुम्हाला धावायचं. मग तुम्हाला काय करायचंय? धावायचं. आता पहिली जी आहे ती अडखळणारी वस्तू आहे, अडखळणारी गोष्ट आहे. काय आहे बरं अडखवणारी गोष्ट? काय तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ही धावत असताना कोणतं अडखळण तुम्हाला आणि मला येतं दैनंदिनी जीवनामध्ये? प्रभूने फार एक छान उदाहरण दिलं पहा प्रिया. जर मत्तई 13वा अध्याय तुम्ही जर त्याच मला असं वाटतं मत्तई 13:22 जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटेल. काय अडखळण आहे? प्रियानो, हे विश्वासची धावत असताना कित्येक जण ही धाव अर्धवट सुटलेली गेलेली आहे. ते पूर्ण करू शकले नाही. अर्धवटच ती धाव त्यांनी संपवली. त्या मर्यादेपर्यंत नेमून दिलेल्या खुणेपर्यंत धावू शकले नाही, धावू शकले. तुम्ही जर गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 7वं वचन जर वाचलं, तिथं तुम्हाला असं वाचलं, अहो गलतीकारांनो, तुम्ही पहिले तर चांगले धावत होता, आता काय झालंय तुम्हाला? तुम्ही घरी गेल्यानंतर ते वाचा. 5वा अध्याय 7वं वचन. तुम्ही तर ज्यावेळेस सुरुवातीला प्रभूमध्ये आलात त्यावेळेस चांगले धावत होता, आता काय झालंय? म्हणून ही धाव जी आहे प्रियानो, तुम्हाला आणि मला पूर्ण करत असताना बरेचसे अडखळण आहे, बरेचसे अडखळ. त्याच्यापैकी एक दिलंय अडखळण करणारे वस्तू. आणि म्हणून प्रभूने फार छान उदाहरण दिलंय. 13वा अध्याय जर त्याचं 22वं वचन जर वाचलं तिथं पेरणाऱ्याचा दाखला दिलाय. पेरणाऱ्याचा दाखला दिलाय. पहिले चांगल्या जमिनीमध्ये जे पेरायला गेलाय ते असं म्हटलंय, पहिलं वाटेवरती पडलंय ते बी. दुसरं कुठं पडलंय? हा, खडकाळीवरती पडलंय. तिसरं जे पडलंय ते चांगल्या जमिनीत पडलंय, ते वाढलंय. परंतु तिथं असं म्हटलंय काटेरी झुडपांनी त्याला वाढू दिलं नाही, काटेरी झुडपांनी त्याला वाढू दिलं नाही. हे बी त्या जमिनीमध्ये पडलंय, ते उगवलंय प्रियानो, ते उगवलं नाही असं नाहीये, ते उगवलंय. पण ते उगवत असताना, धावत असताना त्याला अडखळण आले. ते म्हणजे काय? काटेरी झुडप. अजून जर पुढे जाऊन जर वाचलं तर तुमच्या आणि माझ्याविषयी असं म्हटलंय की संसाराची चिंता. पहा तुम्ही घरी गेल्यानंतर 13वा अध्याय 22वं वचन जर वाचलं तिथं संसाराची चिंता आणि त्या ठिकाणी दिलेल्या जे अडखळण आहे ते तुम्हाला आणि मला पाहायला. ही धावत असताना प्रियानो हे अडखळणं तुम्हाला आणि मला येणार आहे. पण वचनकर्ता असं सांगतो ते टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धावायचं. आणि कसं टाकलं, कसं टाकायचं, कसं विश्वासाने टाकायचं, त्याच्यासाठी साक्षीरूपी मेघाकडे पाहायचं. त्यांनी कसं टाकलं अडखळण, त्यांनी कसं अडखळण दूर केलं, विश्वास कसा राखला. आणि जर विश्वास राखत नसल, तुमचा आणि माझा प्रभू तुमच्या बाजूलाच आहे, विश्वासाचं उत्पादन. त्याच्याकडे बघा, तो कसा जगला. या दोन गोष्टी धावत असताना तुम्हाला आणि मला काळजी घ्यायची आहे. अडखळणाऱ्या वस्तू आणि सहज गुंतवणारं पाप. ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला काय करायचंय? टाकून देऊन धीराने धावायचंय, धीराने धावायचंय. फार महत्वाचा शब्द आहे हा प्रिया. ह्या ज्या शर्यती आहेत आम्ही पाहतो, हे जे ऑलिम्पिक आम्ही पाहतो, तिथं जीवाचं हे करतात धाव संपवण्यासाठी. पण आपली धाव मात्र धावायची आहे ती धीरानं धावायची, धीरानं धावायची. तरच आम्ही धाव काय करू शकणार आहोत? पूर्ण करू शकणार आहोत. आता थोडं आपण या धावेवरून जे धावले त्यांच्याकडे मी 1-2 उदाहरणं तुमच्या समोर ठेवणार आहोत. फार थोडा वेळ आपल्याकडे आहे. 2-3 उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवून ह्या लोकांनी कशी धाव पूर्ण केली त्या 11व्या अध्यायामधली. त्यांना कोणतं अडखळण होतं? त्यांच्या समोर कोणता साक्षीरूपी मेघ होता का? कधी त्याच्याकडे पाहून धावले? आम्ही बघूया. माझ्या बरोबर या बरं तुम्ही. मला असं वाटतं 7वं वचन पहा. 11वा अध्याय त्याचं 7वं वचन.
11वा अध्याय, इब्रिकराचं पत्र 11वा अध्याय आणि 7वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तिथं आम्हाला नोहाचं उदाहरण दिलेलं पाहायला भेटतंय. त्या लिस्टमध्ये नोहाचं नाव आलेलं पाहायला भेटतं. तिथं असं लिहिलंय, तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासानं तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. नोहाचं उदाहरण पाय. आता नोहा कसा धावला प्रिया? नोहाला काय अडखळण होतं? पहिलंच असलं, तोपर्यंत जे पाहण्यात आलंच नव्हतं. काय पाहण्यात आलं नव्हतं? पाऊस कधी पडलाच नव्हता हो. नोहाच्या काळापर्यंत पाऊस हे काय आहे हे कुणीच पाहिलं नव्हतं. जे पाहण्यात आलं नव्हतं. त्याच्या भोवती कोणताही साक्षीरूपी मेघ नव्हता. असं काही तारू पण पहिल्या वेळेला कुणी बांधलेलं नव्हतं. सर्व काही जे होतं ते सर्व नवीन होतं, नवीन. देवाला धन्यवाद देऊया प्रियानो, तुमच्या आणि माझ्यासाठी व्यवस्था आहे. परंतु ह्या लोकांसाठी जर पाहिलं ना, कोणताच साक्षीरूपी मेघ नव्हता की त्याच्याकडे पाहून काहीतरी करावं, असं काहीच नव्हतं. विश्वासाच्या द्वारे देवाकडे त्यांनी पाहिलं. साक्षीरूपी मेघ नव्हतं, देवाकडे पाहिलं. मग काय अडखळण होतं बरं हे धावत असताना नोहाला? कोणतं अडखळण येत होतं? आजूबाजूचे लोक, समाज. ज्यावेळेस तारू बांधत होता त्यावेळेस त्याचं काय होतं? कशाचा पाऊस, कधी पाऊस, कसा पडणार पाऊस, जे झालेलंच नाही ते कसं शक्य आहे? थोडक्यात सांगायचं म्हणजे नोहाला येड्यात काढलं होतं त्या लोकांनी, ठीक आहे. परंतु विश्वासाचा उत्पादक जो आहे, देवावरती त्यांनी विश्वास ठेवून तारू बनवलं. आणि म्हणून असं म्हटलंय, विश्वासाने कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केलं, म्हणून त्याने जगाला दोषी ठरविलं आणि विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अडखळणाऱ्या गोष्टी होत्या पण त्या त्यांनी बाजूला सारल्या. समाज अडखळण करत होता, परंतु त्या सर्व गोष्टी त्यांनी काय केल्या? बाजूला सारून विश्वासानं तारू तयार केलं. आणि म्हणून फार छान छान शब्द वापर, कुटुंबाच्या तारणासाठी. काय म्हटलंय? कुटुंबाच्या तारणासाठी. या धावेवरून धावत असताना प्रियानो, ह्या लोकांकडे कोणताही साक्षीरूप मेघ नव्हता जे त्याच्याकडे पाहून धावावं. त्यांनी विश्वासानं हे सर्व गोष्टी बाजूला सारल्या, ती अडखळणं दूर केली प्रियानो. विश्वासाने धावले म्हणून नीतिमत्वाचं वतनदार ते झाले, वतनदार ते झाले. तसं उदाहरण आहे तुम्हाला आणि मला धावत असताना या सर्व गोष्टी येतात प्रियानो. तुमच्या आणि माझ्या विश्वासी जीवनाला अडखळण येणाऱ्या गोष्टी आहेत. लोक आहेत प्रियानो जे आम्हाला अडखळण करतात. आमचे जीवन ही जगत असताना आम्हाला बाजूला सारायचे त्यांना आणि पुढे जायचे, धीराने पुढे जायचे, धीराने पुढे जायचे. ज्या प्रकारे नोहा पुढे गेला ते आम्हाला पाहायला भेटते. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते, अजून एक उदाहरण तुम्हाला आणि मला पाहायला भेटते. मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो ते म्हणजे सारेचं उदाहरण आहे. सारेचं उदाहरण 11वं वचन, इब्रिकराचा 11वा अध्याय 11. वयोमर्यादे पलीकडे असताना सारेने देखील विश्वासाने गर्भधारण्याची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानलं. सारेच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो. वृद्ध काळामध्ये इसाकाला जन्म दिला. जर तुम्ही आता ते सर्व आपल्याला पाहता येणार नाही, 18वा अध्याय जर त्याचं 22वा वचन जर वाचलं, ज्यावेळेस ते 3 देवदूत तिच्या समोर आले आणि तू म्हटला की आज वसंत ऋतू ज्यावेळेस येईल त्या वसंत ऋतूला सारा काय होईल? मुलाला जन्म देईन. आम्हाला वाचायला भेटतं सारा हसली, आहे का नाही? सारा काय झाली? हसली. कारण तिने असं म्हटलंय, मी तर जख्ख म्हातारी झाले आणि माझा धनी पण वृद्ध झालाय. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? परंतु तो आम्हाला पाहायला भेटतं त्या ठिकाणी
काय अडखळण होतं? या धावेवरून धावत असताना, या विश्वासाच्या धावेवरून धावत असताना कोणतं अडखळण होतं? वयोमर्यादेचं अडखळण. वयोमर्यादा काय करत होती? अडखळण बनत होती. पण विश्वासानं असं म्हटलंय, त्याने विश्वासानं गर्भधारणेची शक्ती मिळवली, शक्ती मिळवली. काय उदाहरण आहेत प्रियानं हे. हे लोक ज्यावेळेस धावले त्याच्या आधी काय आहे का कोणता साक्षीरूपी मेघ? असं कधी घडलंय का? हा एखादी जर घडला असतं तर सारा म्हटली असती ठीक आहे, तिला देखील असं झालं होतं, होऊ शकतं. काहीच नाहीये, काहीच नाही. साक्षीरूप मेघ दिसतच नाहीये यांच्या जीवनामध्ये. फक्त विश्वासाची धाव आहे. या धावेवरून धावत असताना, आणि म्हणून तुम्हाला पाहायला भेटतं, सारेने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानलं, विश्वसनीय मानलं. अडखळण दूर करायचंय. वयमर्यादा आहे, दूर केलंय प्रियानं. समाज आहे, दूर केलंय प्रियानं. धावत आहे, धावत. वेळ आपला संपत आला. एक शेवटचं त्याच कुटुंबातला अब्रामाविषयी आम्हाला पाहायला भेटतंय, है की नाही? अब्रामाचं एक उदाहरण सांगून मी त्या ठिकाणी थांबणार आहे. 17वं वचन, 17वं वचन. अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचं अर्पण केलं. ज्याने वचन स्वीकारले होते तो आपल्या एकुलत्या एकाचं अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवण्यास देव समर्थ आहे, की त्याने मानले आणि स्थितीतून लक्षणीय अर्थाने तो त्याला परत मिळाला, परत मिळाला. सगळ्यांना माहिती अब्रामाने आपल्या मुलाचं इसाकाचं केलेलं. पण सुरुवातीपासून जर पाहिलं तर ह्या विश्वासी जीवनाचे अब्राम ज्यावेळेस धावेवरून धावत होता त्यावेळेस काय अडखळण होतं? अहो, पहिलीच गोष्ट पहा ना, सारेला सांगितलं नाही त्याने. त्याला माहित होतं सारा मला अडखळण करणार आहे. तिला नाही सांगितलं. सांगितलं असतं तर जरूर म्हटले असते म्हाताऱ्याचं डोकं बिकं फिरलंय काय, वय झालंय म्हणून. हा? फार मोठं अडखळण. सारेला नाही सांगितलं ते. ज्यावेळेस मोर्या डोंगराकडे अब्राम निघाला, पहाटे सुटला, सर्व तयारी केलीये, सारेला सांगितलं नाही मी जगाला घेऊन चाललोय. तो कशासाठी? सारेचा कुठे उल्लेख आम्हाला पाहायला भेटतच नाहीये, कारण ते अडखळण आहे. दूर केलंय. डोंगराच्या पायथ्याशी गेल्यानंतर दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते, तो आपल्या चाकरांना म्हणतो तुम्ही इथंच थांबा, तुम्ही नका येऊ. अहो, चाकरांना न्यायला पाहिजे होतं ना एवढे लाकडं वरती घेऊन जायला. नाही नेलं चाकरांना. ते म्हटले तुम्ही इथंच थांबा, आम्ही उपासना करून येऊ. आणि अजून महत्वाची एक गोष्ट आम्हाला पाहायला भेटते. असं म्हटलंय, जो तुला प्रिय, ज्याच्यावरती तुझं प्रेम आहे, तो एकुलता एक पुत्र. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं प्रेम. तिसरी अडखळण. या सर्व गोष्टी अब्रामाने बाजूला ठेवल्या, बाजूला. आणि इसाकाचं अर्पण केलं. म्हणून असं म्हटलंय, देव असं म्हटला ज्यावेळेस पूर्ण झालं त्यावेळेस असं म्हटलं, आता मला कळून आलंय तू देवाचं भय मानणारा आहे. हे अडखळणं दूर करून तू इथपर्यंत आलास. आता मला कळलं तू माझ्यावरती प्रेम करणार आहेस, माझं भय धरणार आहेस. आता मला कळालंय. कसे धावतायत हे लोक प्रियानो. कसं यांनी आपलं अडखळण दूर केलंय आणि धीराने ह्या गोष्टी विश्वासाने त्यांनी पूर्ण केल्या, पूर्ण. कुणीच केलं नव्हतं व साक्षीरूपी मेघ कोणताच नव्हता तर त्याच्याकडे पाहून ह्या गोष्टी कराव्यात असं काहीच नव्हतं, काहीच. केवळ विश्वासाच्या द्वारे त्यांनी ह्या गोष्टी धीराने पूर्ण केल्या, धीराने पूर्ण. आज मला हेच सांगायचे प्रियानं जाता जाता, तुम्ही आणि मी ही धाव जी धावत आहोत, प्रभू येऊपर्यंत तुम्हाला आणि मला ही धाव धावायची आहे, धावायची. अडखळणं येतील, वाढ एखाद्या वेळेला खुंटल प्रियानो, समाज अडखळण करल, वयमर्यादा अडखळण करल, तुमचं प्रेम, तुमच्या घरातले लोक तुम्हाला अडखळण करतील. आम्हाला त्या सर्व गोष्टी दूर सारायचे, दूर. असं फार छान शब्द, गुंतवणारे पाप
टाकून टाकून म्हणजे सोडून द्यायचे, त्याच्यापासून दूर होऊन मग धीराने धावायचंय, मग धीराने धाव. पौल असं म्हणतो तिमोथेला, 3 अध्याय 4 वचन, मला वरील पाचारणामुळे मी ही धाव धावतो, हेच माझं काम. नेमून दिलेल्या धावेवरून मी धीराने धावतो. वरून पाचारण आहे मला म्हणून मी धावतो, हेच माझं काम, हेच माझं काम. हे बरेचसे उदाहरणं तुम्हाला आणि मला पाहायला भेटतात. पण मला एकच सांगायचं, देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी किती छान गोष्टी करून ठेवल्या. साक्षीरूपी मेघ आहे आणि विश्वासाचा उत्पादक आहे. मग आम्ही धावतो प्रिय. इकडं पाहिलं तरी आहे, इकडं पाहिलं तरी आहे. धीरानं धावायचंय. अडखळण येतील, संसाराची चिंता आहे, सर्व गोष्टी आहे, जग आहे, सर्व गोष्टी आहेत. सर्व गोष्टी धावून काय करायचंय? धीराने धावायचंय, धावायचंय. जसं पौल म्हटलं आहे का नाही? काय म्हटलं बरं? शेवटी वचन वाचू, 2 तिमोथी 4 अध्याय आणि 7 वचन. पौलाकडे पौलाच्या जीवनाकडे जरा बघा, फार मला आवडतं ते त्याचं ते शब्द आहे का नाही? तिमोथेला पत्र, दुसरे पत्र आहे मला असं वाटतं, 4 अध्याय आणि त्याचं 7वं वचन. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखलाय, विश्वास राख. ही धाव संपवली आहे. काय म्हणतो तो? धाव संपवली आहे, विश्वास राखलाय. या धावेवरून धावत असताना आपण या सर्व गोष्टी एका विश्वासी मेघाकडे बघूया आणि विश्वासाचा जो उत्पादक आहे त्याच्याकडे पाहून आपण ही धाव धावूया. हे धावण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करू. दिलेल्या संधीबद्दल प्रभूमध्ये सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.